परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 45. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्व देवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र देखिले तुम्ही नयनी, तुमचे भाग्य काय वानुवदनी, परब्रह्म देखिले असे, तुमचे निप्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी, आता कष्ट आम्हा कायसी, सकाळ अभीष्ट लाथलो, तुम्ही भेटले ती मज तारका, दैन्य गेले सकळ दुःख, सर्व अभीष्ट लाधलो सुख, गुरुचरित्र ऐकता. मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले, पुढे काय अपूर्व व्रतले, निरोपावे दातारा, सिद्ध सांगे नामधारकासी, ऐकवत्सा विस्तारेसे, विचित्र झाले ये रे दिवसी, एकचित्ते परियेसा, नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेत वर्ण, तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले, 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला सायास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे, जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी, मास 7 पुरशरणे, पुनरपी केले उपवास, नाना परी कष्टदा, स्वप्न जाहले अवचिता, तुवा जावे त्वरिता, गाणग ग्रामस्थानासी, तेथे असती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, वेश धरिला असे नरू, तेथे होसील उत्तमांगी, ऐसे निरोप त्यासी दाहले, विप्रमणे भले केले, मास 7 का चुकर गेले, जरी तुसे हाती नोहेची, जगन्माता तुळजा भवानी, तिचा निरोप घेऊनी आलो तुझ पाशी ठाकोनी, तू दैवत म्हणून या, दैवतपण ठाऊके आले, आम्हासे निरोप दिसले, मनुष्यापाशी जा म्हणितले, तुझे हाती नोहेची काही, तू जगज्जैवत जगदंबा म्हणविसी, आम्हा मनुष्यापाशी पाठविसी, नाव जाहले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणतसे, मनुष्यापाशी जा म्हणावयासी, लाज नये कैसी तुम्हासी, ओळख जाहली दैवतपणासी, उपवासी 7 महिने, पहिलेच जरी निरोप देत, इतुके कष्ट आम्हा न होत, दुराशा केली मी परदैवत, म्हणून दुःख करी नानापरी, ऐसे अनेक परीने दुःख करी तसे तो ब्राह्मण, पुन्हा मागुती पुरशरण, करीन म्हणे तो द्विजवर, म्हणे मज बरवे होणे, अथवा आपुला प्राण देणे, ऐसे बोलोनी निर्वाणे, विप्रधरणे बैसला, पुनरपी स्वप्न तयासी, तैसेची होय परियेसी, आणिक समस्त भूपयांसी, तेणेचे परी स्वप्न होय, सकळ भूपे म्हणती त्यासी, आजी स्वप्न जाहले आम्हासी, छळण कद करी गा देवीसी, निरोपा सरसा जाई वेगी, तू तरी आता नव जासी, आम्हा निरोप झाला ऐसी, बाहेर घालू तुम्हासी, देवळात येऊ नेदू, इतुके जाहले यावरी, पारणे केले द्विजवरी, पूजा केली नानापरी, निरोप घेऊनी निघाला, गाणगा ग्रामासी आला, मठी जाऊनी पुसो लागला, भक्तजन सांगती त्याला, संगमी आहेत गुरुमूर्ती, भक्त म्हणती तयासी, श्री गुरु येतील पारणेसी, काल शिवरात्री उपवासी, आता येतील परियेसी, इतुकिया अवसरी, श्री गुरु आले साक्षात्कारी, ग्रामलोकात द्विजाते वारी, राहे दूरी नको सन्मुख, श्री गुरु आले मठात, द्विज उभा होता चिंतित, भक्त जन सांगती मात, विप्र एक आला असे, सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शना आलो म्हणत, श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे, म्हणती बोलावा मठात, भक्त गेले धावत, तया द्विजाते पाचारित, आला विप्र आंगणा, दुरोनी देखिले श्री गुरुसी, नमन करीत लोळे भूमीसी, श्री गुरु म्हणती तयासी, संदेह रूपे आलासी का, देवी पासूनी मनुष्यापाशी, येणे झाले काय कार्યેसी, संदेह करोनी मानसी, कैसा आलासी द्विजवरा, ऐसे वचन ऐकोनी, आपुले मनीचे जाणिले म्हणोनी, क्षमा करी गा स्वामी म्हणोनी, लोटांगणी येतसे,
म्हणे स्वामी आपण तमांध, तुझे दर्शने झालो सुबुद्ध, अज्ञाने वेष्टिलो होतो मंद, नेणे सोय परब्रह्मा. तू साक्षात वस्तू म्हणून नेणो आपण तमोगुणी, आजी माझा सुदिन, दर्शने झालो पुनीत. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेणे निज खूण, पापे संभवलो पूर्ण, आलो शरण तुझपाशी. तू भक्तजना आधार, शरणागता वज्र पंजर, ब्रीदवानी ती सचराचर, श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे. आजी माझे कुकर्म गेले, परब्रह्म चरण देखिले, मनोरथ माझे पुरले, कृपा सागरा यतिराया. तू भक्तजनाची कामधेनू, मनुष्यवेशी आलासीत अवतरोनु, तुझा अपार जाणे कवणो, त्रयमूर्ती तूची होसी. जैसी सगरावरी गंगा, पावन करावया आली जगा, तैसा तू भक्त सेवक वर्गा, तारावया अवतरलासी. का अहिल्या झाली पाषाण, दिव्य देही झाली लागता चरण, तैसे मज आज निर्गुण, झाले स्वामी गुरुनाथा. व्रतबंध विवाह झाली यावरी, व्याधी उद्भवली आपुले शरीरी, स्त्री राहिली माहेरी, स्पर्शो नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता, सकळ म्हणती जाई परता, दुःख जाहले अपरिमिता, संसार त्यजून निघालो. गेलो होतो तुळजापुरा, उपवास केले अपारा, मज म्हणती तू पाप भारा, नव्हे तुझ बरवे आता. निरोप दे जा सन्नती, जेथे चंदला परमेश्वरी वसती, तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल म्हणोनी. तेथेही कष्ट केले बहुत, नव्हेची काही देवी उभगत, निरोप झाला जा म्हणत, कृपा मूर्ती तुझपाशी. ऐसे माझे दैवहीन, उबगताती देव आपण, मज देखोन निर्वाण, बाहेर घाला म्हणताती. देवता आपण उबगताती, मनुष्य कैसे मज देखती, निर्वाणी आलो तुम्हा प्रती, निर्धार केला मरणाचा. ऐसा पापी असोनी आपण, काय करावे अंगहीन, तोंड न पाहती कुष्ठी म्हणून, मरण बरवे या परते. आता एक असे विनंती, होय अथवा नव्हे निश्चिती, शीघ्र निरोपावे यती, दैवते चाळविती आशाबद्धे. मज जाण नाही शरीराची, प्राण देईन सुखेची, तू रक्षक माऊली शरणागताची, निरोपावे दातारा. ऐसे करुणा वचन ऐकोन, श्री गुरु बोलती हा सोन, सोमनाथ ब्राह्मण बोलावून, निरोप देती न्याया संगमासी. बरवा संकल्प सांगोनी, स्नान करवा षटकुळ भुवनी, अश्वत्थ प्रदक्षिणा करवूनी, वस्त्रे टाका दूर त्याची, नवी वस्त्रे त्या द्या त्यासी, शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यासी, दोघे गेले झडकरी, स्नान करुनी बाहेर आला, शरीर वर्ण पालटला, अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला, सुवर्ण जाहले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी, जीर्ण वस्त्रे टाकीती दूरेसी, जेथे टाकीती ते भूमीसी, क्षार भूमी होय त्वरित. सांगा ते घेऊन द्विजासी, सोमनाथ आला मठासी, चरणी घातले तयासी, लोक सर्वत विस्मित. नंदी नामे केला नमस्कार, संतोषे स्तोत्र करी अपार, हर्षे जाहला निर्भर, लोळतसे पादुकांवरी. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी कामना झाली परीयसी, सर्वांग आहे कैसी, अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बरवे जाहले, तावन मात्र जंघेसी राहिले, पाहता मन त्याचे भ्याले, म्हणे स्वामी असे थोडे. तुझी कृपा दृष्टी झाली असता, थोडे राहिले म्हणे केवी आता, करी तसे दंडवता, कृपा करी गा परमात्मा. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी, तू संशय करोनी आलासी, मनुष्य काय करील म्हणून मानसी, तेणे गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार, तुवा कवित्व सांगावे अपार, आमोची स्तुती करावी निरंतर, बरवे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामीसी, लिखित नेणे वाचावयासी, कैसे करू मी कवित्वासी, मंदमती असे आपण. काय जाणे कवित्व स्थिती, मज नाही काव्य व्युत्पत्ती, स्वामी ऐसा निरोप देती, म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती द्विजासी, मुख उघडी काढी जिव्हेसी,
विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणांवरी ठेविला माथा उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेणता सेवीसी नभे अराणुक मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी आठवण न करी कधी मनी तुझे चरण विसरलो संसार सागर माया जाळ योनी जन्मोनी 84 लक्ष कुळ आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती जाहली मज स्वेदज अंडज उद्भिज्जेसी जन्मा आलो पशुयोनीसी तव ज्ञान कैसे आम्हासी स्थावर जंगम जई होतो नाना योनीत मनुष्य विशेष शूद्रादी याती बहुवस जधी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय समस्त जन्मात एक ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होऊनी मूर्ख गुरु सोय नेणे नर मातेचे शोणित पित्याचे रेत संपर्क जाहला जननी गर्भात जैसे सुवर्ण मुशी असे कढत 5 दिवस बुदबुदाकार 15 दिवसा होय स्थिर एक रस होऊन निर्धार तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज मासे एक पिंड होय द्वयमासी शिरपाय तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेज प्राण आला तात्कालिक तधी स्मरण कैसे मज 5वे मासी त्वचा रोम 6वे मासी उच्छवास आम्हा 7वे मासी श्रोत्र जिव्हा मेदमज्जा दृढ जाहली ऐसे 9 मास कष्टत होतो जननीये गर्भात रुधिर विष्ठा मूत्रात कष्टलो भारी स्वामिया माता भक्षी उष्ण क्षार तेने तीक्ष्णे कष्टलो अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख तेव्हा सांगू कोणा मना आले भक्षण करी दुःख होय मज अपारी ऐसे 9 मास वरी माता गर्भी कष्टलो तधी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो होतो मायावरण स्मरलो नाही तुझे चरण मग योनिमुखी जन्मलो उपजताची आपणासी आयुष्य लिहिलेलं लाटेसी अर्ध गेले वृथा निशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा 3 भाग केले विशेखा बाल यौवन वृद्धाप्य ऐका निर्माण झाले तये वेळी बाळपणी आपणासी कष्ट झाले आसम साहसी मज घालिती पाळणीसी मळमूत्रात लोळत असे बाळपणीचे दुःख आठविता शोक हो यमज अपरिमिता काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या शयनस्थानी मलमूत्रात निरंतर असे लोळत आपली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे वेष्टलो एकादे समयी आपणासी पोट शोळ उठे बहुवसी रोदन करिता परियेसी स्तनपान मला करविती क्षुधाक्रांत होय बहुत मज म्हणती पोट दुखत अंगुली घालून मुखात वोखद मज पाजविती ऐसे क्षुधेने पीडिता बहुत मज घालिती पाळण्यात हालविती पर्यंदे गात क्षुधाक्रांत रुदन करी म्हणती रुदन करीतो बाळ मुखी शिंपिती कांजी तेल रक्षा बांधिती मंत्रे केवळ नेणे माता भूक माझी पाळण्यात घालिती कौतुके प्रावरणात असता वृश्चिके मारी तसे पाठी डंक प्रलाप मी करी तसे आणि पाळणा हालविती राहे राहे उगा म्हणती स्तनपान मागुती करविती वृश्चिक विष नेणता तेणे दुःखे स्तनपान न करी मागुती घालती पाळण्या भीतरी वृश्चिक मज डंक मारी प्राणांतिक मज होय माता खाय अंबट तिखट स्तनपाने मज अपार वोखट अतिमधुर क्षीर अंबट तेणे खोकतसे सर्व काळी नाना औषधे मज देती तेणे माझे डोळे दुखती कुंकुम लवण क्षार भरिती डोळे आले म्हणून या ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी जाहले अपार वाढलो कष्ट भोगीत फार वर्षे 12 लोटली तधी तुझे चरण स्मरणा कैचे मज गा देवराना कष्टलो मी याची गुणा पूर्वजन्म नाठवेची 2 भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी
भ्रमिजेत उन्मत्त नेणे मी गुरु माता पिता समजता ते करी निंदा वार्ता परस्त्री वरी करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मणा ते निंदा करी वृद्धांच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापिले असे भारी नाठवती तुझे चरण मज माणसाचे कवळा कारणे मत्स्य जाय जेवी प्राणे तैसा आपण मदन बाणे वश्य जाहलो इंद्रियांसी नाना वर्ण स्त्रिया भोगिले परद्रव्य अपहारिले सिद्ध महंता ते निंदिले दृष्टी न दिसे माझे काही ऐसे मदने व्यापुनी मागे पुढे न पाहे नयनी पतंग जाय झावुनी दीपावरी पडे जैसा ऐसे वेष्टोनी मदन बाणी न ऐके सुबुद्धी कधी श्रवणी सोय न धरी तुझे चरणी यौवनपण गेले असे मग वृद्धाप्य आले शरीरासी उबग होय स्त्री पुत्रांसी श्वासोच्छवास कपेसी सदा खोकला होय मज अवयव सर्व ही गलित होती केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणे न ऐकी जेती दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसे नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागराकडे करी ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण तूची केवळ नारायण अवतार तू श्री गुरुमूर्ती तूची विश्वाचा तारक धरून या नरवेश त्रयमूर्ती तूची एक परब्रह्म श्री गुरुनाथा दिवांध नेणती तुझ लोक तूची विश्वाचा पाळक मी किंकर तुझा सेवक संसार धुरंधरी तारी मज ऐसे नाना परी स्तोत्र करी तसे नंदी नामा पवित्र जन पाहता ते विचित्र त्यांसी म्हणे नंदी नामा ऐका हो समस्त जन श्री गुरु जाणा परब्रह्म वस्त आपण केले पाप बहुत दर्शन मात्रे सर्व गेले जैसे तृणाचे बनवीसी अग्नि लागता क्षणे कैसी गुरुकृपा होय जासी पाप जळे तयापरी चरणं पवित्रं विततं पुराणं ऐसे बोले वेद आपण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेवे आपण देखा दृष्टाक्षरे लिहिली कपाळिका तैसे ही होय निगा श्री गुरुचरणी लागता जवळी असता निधान का अनोळखा हो तुम्ही जन नृसिंह सरस्वती कामधेनू भजा भजा हो सकळिक इह सौख्य ज्ञान ऐका अंती पावे वैकुंठ लोका संदेह नाही होईल सुखा सत्य जाणा हो बोल माझा नंदी नामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंता भक्तांसी ऐसा निरोप देता कवीश्वर म्हणा यासी कवी बसवरस नाम तयासी निर्धार केला आम्ही भरवसी ऐसे कृपेने बोलती त्यासी ऐकोनी चरणी लागला जे का शेष होते जंघेवरी ते तात्काळ गेले दूरी नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परीयसी कथा करीत महाकवी बसवरसी श्री गुरुसेवेसी राहिला नामधारक म्हणे सिद्धमुनी दुसरा कवी नरहरी म्हणून केवी झाला तो शिष्य सुगुणी कवी ईश्वर भक्त जाहला ते विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी वांछा असे मानसी गुरुचरित्र ऐकावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठपरिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।